राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानं छगन भुजबळांची खतखत, इतरांची मुलं लोकसभेवर, राज्यसभेवर मंत्री, इतरांप्रमाणे मला सुद्धा न्याय मिळावा, भुजबळांची जाहीर नाराजी. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानं छगन भुजबळांची खतखत, इतरांची मुलं लोकसभेवर, राज्यसभेवर मंत्री. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल, महायुतीतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती, राजेंद्र जैन यांचा भुजबळांना वाकून नमस्कार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्याची माहिती, दिल्लीमध्ये असताना राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता. नवी दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक, उद्धव ठाकरे बैठकीला व्हीसीद्वारे उपस्थित राहणार, दिल्ली दौरा टाळून मुंबईतूनच बैठकीमधून सहभाग. विदर्भाचे मुख्यमंत्री असून सुद्धा दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या, शिवसेना आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर, तर आमच्याकडे दाढीवाला, तुमच्याकडे बिगर दाढीवाले, कडूंची जीभ घसरली. भाजपकडून काँग्रेस मतदारांना 10 लाखांची ऑफर, काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढेंचा गंभीर आरोप, काँग्रेसचा पराभव निश्चित, चर्चेमध्ये राहण्यासाठी लोंढेंचं विधान, परिणय फुकेंनी आरोप फेटाळले. नाशिक विधान परिषदेतील बंडखोरांशी महायुतीकडूनच मनधरणी सुरू, गोकुळ गीते, प्रसाद हिरे दोघांसोबत मंत्री उदय सामंतांची चर्चा, आज मंत्री गिरीश महाजन बंडखोर उमेदवारांना भेटणार. अजितदादांच्या निधनानं मला फरक पडत नाही, राष्ट्रवादीचा नगरसेवक किशोर मासाळे यांच्या वक्तव्यानं संतापाची लाट, टीकेची झोड उठल्यानंतर किशोर मासाळे यांचा माफीनामा. नागपूरच्या स्फोटक कारखान्यांमधील होणाऱ्या अपघातांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, स्फोटक नियम 2008 मध्ये सुधारणा प्रस्ताव, राज्य सरकार प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करणार. दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 4 जण जखमी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 2-3 वाहनांना धडक, अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर. गोदावरीमध्ये ड्रेनेज आणि दुर्गंधीयुक्त पाणी सोडलं जात आहे, उबाठाचा आरोप, रामकुंडावर आंदोलन, गोदावरीची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप. निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे, मी पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं, चौकशीमधून निदा खाननं गुन्हा कबूल केल्याची माहिती. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, चौकुळ गावामध्ये घटप्रभा नदीला पूर, तर घाटमाथ्यावरती अतिमुसळधार पावसाची शक्यता. जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा कहर, हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त, केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची माहिती. मुंबईतील वॉटर टँकर चालक मालकांचा आजपासून बेमुदत संप, केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांचा निषेध, संपामुळे बांधकाम प्रकल्पांसह अनेक सेवांवर परिणाम. नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी, 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट, कांदा उत्पादकांना 1580 रुपयांचा दर मिळणार. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी घेतली आपत्कालीन बैठक, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग, तीनही दलांचे संरक्षण प्रमुख, तीनही सेना दलांप्रमुखांसोबत बैठक. कसोटीमध्ये अफगाणिस्तानवरती फॉलोऑनची नामुष्की, टीम इंडियाला 412 धावांची आघाडी, पदार्पणातच फिरकेपटू मानव सुथारचे 6 बळी.